ओके. तर आपण एक इन्फॉर्मेशन गेनचं सेकंड न्यूमेरिकल बघतोय. ठीक आहे. यामध्ये काय केलेलं आहे, लोन अप्रुव्हल, अकोमोडेशन अँड क्रेडिट रेटिंग असे 3 कॉलम्स दिलेले आहेत. तर याच्यामध्ये पॅरेंट जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे फर्स्टली. तर पॅरेंट कोणता आहे इथं? लोन अप्रुव्हल, की त्याला लोन मिळेल की नाही मिळेल. ठीक आहे. सो लोन अप्रूव्ह करणार की नाही करणार. सो येस कॅटेगरीमध्ये आहे आणि नोमध्ये पण आहे, की त्याला लोन नाही भेटणार. असे 2 कॅटेगरी येतात लोन अप्रूव्हमध्ये. हे पॅरेंट क्लास झालं आहे आणि हे त्याचे चाइल्ड नोड्स म्हणता येईल तुम्हाला. ठीक आहे. सो मेन क्लास हा तुमचा लोन अप्रुव्हलचाच आहे. आता त्याच्यामध्ये किती पॉईंट्स आहेत? डेटा पॉईंट्स ओव्हरऑलमध्ये 30 डेटा पॉईंट्स आहेत. ठीक आहे. 30 डेटा पॉईंट्समध्ये 16 लोन अप्रुव्हलचे आहेत, म्हणजे येस कॅटेगरी आहेत, आणि लोन नॉट अप्रुव्हलवाले 14 कॅटेगरी आहेत. ठीक आहे. सो हे 2मध्ये आपण त्याला डिवाइड केलेलं आहे. सो त्याची पहिले प्रोबॅबिलिटी काढणार आपण. सो लोन अप्रूव्हची प्रोबॅबिलिटी ऑफ लोन अप्रुव्हल इज इक्वल टू 16/30 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ लोन नॉट अप्रूव्ह 14/30. कसं काय आले की 16 हे काय आहे? लोन अप्रूव्हची कंडिशन आहे आउट ऑफ 30 अँड लोन नॉट अप्रूव्हची कंडिशनमध्ये 14 असे आहेत नो ॲन्सरवरवाले, जे 30 आउट ऑफ त्यांच्या ॲन्सरवर नो येत आहे. ओके. सो त्याच्यानंतर आपल्याला काय काढायची आहे? फर्स्टली त्याची एंट्रोपी ऑफ पॅरेंट नोड. याला आपण म्हणतोय एंट्रोपी ऑफ पॅरेंट नोड इज इक्वल टू, सो व्हॉट वॉज दॅट? पी ऑफ लोन ऑफ अप्रुव्हल मीन्स किती आहे? 60/30. 60/30 लॉग टू द बेस 2 60/30 मायनस साईन आहे कॉन्स्टंट प्लस 14/30 काय आहे? लोन नॉट अप्रुव्हलची कंडिशन. या दोन्ही कंडिशन मिळून पॅरेंट नोड होतोय आपला. ठीक आहे. दॅट इज एंट्रोपी. सो 14/30 लॉग टू द बेस 2 14/30. सो मायनस कॉमन, याचा आन्सरवर आलेला आहे -0.48. देन याचा आन्सरवर आला आहे -0.51. मायनस देन याचा ओव्हरऑलमध्ये आन्सरवर येत आहे 0.99. ठीक आहे. कॅल्सीमध्ये पुटअप केलं तर यू विल गेट द आन्सरवर. देन एंट्रोपी ऑफ पॅरेंट नोड इज 0.99. आता पॅरेंट नोडची जी पण एंट्रोपी काढतो ती एकदाच काढल्या जाते. ठीक आहे. देन नंतर तुम्ही पॅरेंट नोडची एंट्रोपी काढत नाही, नंतर फक्त तुम्ही चाइल्ड नोडची एंट्रोपी काढताय. आता हा एक कॉलम झाला आहे. या कॉलमवर आपण वर्क केलं. आता आपल्याला एक एक कॉलम या दोनपैकी कॉलम यूज करायचे. तुम्ही हा पण स्टार्टला घेऊ शकता, हा पण घेऊ शकता. आपण इथून सुरुवात करतोय क्रेडिट रेटिंगपासून. सो आता आपण वर्क करणार आहे क्रेडिट रेटिंगवर. क्रेडिट रेटिंगचे ॲट्रिब्यूट्स म्हणजे त्याला आपण स्प्लिट करतो आहे, ते 2मध्ये स्प्लिट होणार आहे. ते कशावर डिपेंडंट आहे? लोन अप्रुव्हलच्या कंडिशनवरती, की त्याला लोन भेटेल की नाही भेटेल. तर पहिली गोष्ट म्हणजे डेटा पॉईंट्स 30 आहेत, त्याच्यामध्ये लोन अप्रुव्हल, लोन नॉट अप्रुव्हल असे 2 कंडिशन येतात आणि त्याचेच 2 ब्रांचेस पडत आहेत क्रेडिट रेटिंगमध्ये. अबाव 600 वाले आणि बिलो 600 वाले हे दिलेलं आहे तुम्ही. अबाव 600 अँड बिलो 600. ठीक आहे. सो अबाव 600 मध्ये असे किती टर्म्स आहेत ज्यांना लोन अप्रुव्हल मिळत आहे आणि असे किती आहेत ज्यांना लोन नाही मिळत आहे. ठीक आहे. सो आपण काउंट करून पाहिले याच्यातमध्ये की अबाव 600 मध्ये 12 आहेत आणि लोन नॉट अप्रुव्हलमध्ये एकच कंडिशन आहे. 12 + 1 इज 13. सो 13 हे कंडिशन सॅटिस्फाईड झाली आहे. इथे बिलो 600 मध्ये 17 आहेत कंडिशन. त्या बिलो 600 मध्ये असे 13 जे आहेत जे लोन नॉट अप्रुव्हलवाले आहेत आणि 4 अशा कंडिशन आहेत ज्यांची लोन अप्रुव्हल झालेली आहे. हे तुम्ही कशावरून काढताय? या टर्म्सवरून. ठीक आहे. अबाव 600, बिलो 600 आणि त्यांचे कनेक्शन विथ येस अँड नो. येस अँड नो मीन्स लोन अप्रूव्हल, लोन अप्रुव्हल मीन्स येस अँड लोन नॉट अप्रुव्हल मीन्स नो. ठीक आहे. सो हे तुम्ही तसा ग्राफ ड्रॉ केला आहे किंवा चार्ट ड्रॉ केलेला तसा. त्याच्या अकॉर्डिंग आता तुम्ही एंट्रोपी काढणार आहे. आता तुम्हाला या पूर्ण सेक्शनवरती वर्क करायचं आहे. सो अबाव 600ची ओव्हरऑल एंट्रोपी काढायची आहे. अबाव 600 मध्ये 2 कॅटेगरी येत आहे, लोन नॉट अप्रुव्हल, लोन अप्रुव्हल, लोन अप्रुव्हल, लोन नॉट अप्रुव्हल. सो याची प्रोबॅबिलिटी कशी येणार? 12/13 आणि एंट्रोपी कशी येणार? 12/13 लॉग टू द बेस 2 12/13. एंट्रोपीचा फॉर्म्युला कॉन्स्टंट आहे मायनस समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n वेअर पी ऑफ एक्स आहे लॉग टू द बेस 2 पी ऑफ एक्स आहे. सो प्रोबॅबिलिटी जे पण काढतोय आपण 12/13. ठीक आहे. देन लोन नॉट अप्रुव्हलची प्रोबॅबिलिटी कशी येणार? 1/13. 1/13 एंट्रोपीच्या फॉर्म्युलामध्ये पुटअप केली तर 1/13 लॉग टू द बेस 2 1/13. ओके. सो मायनस इन ब्रॅकेट -0.10 -0.28. त्याचा आन्सरवर येते मायनस इन ब्रॅकेट -0.38. मायनस मायनस गेट प्लस. सो आन्सरवर ऑफ एंट्रोपी अबाव 600 इज 0.38. ओके. सेम तुम्ही एंट्रोपी ऑफ बिलो 600ची काढणार. -4/17 लॉग टू द बेस 2 4/17. कसं आलंय? तर बिलो 17 राईट. लोन अप्रुव्हलची कंडिशन काय येणार? 4/17 लॉग
आणि एंट्रोपी हे काय झाले प्रोबॅबिलिटी. 4/17 काय इट्स अ प्रोबॅबिलिटी. आणि एंट्रोपी म्हटलं तर 4/17 लॉग टू द बेस टू 4/17. 13/17 इट्स अ प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. आणि एंट्रोपी मीन्स 13/17 लॉग टू द बेस टू 13/17. सो ह्या टर्म तुम्ही पुट केला एंट्रोपीच्या फॉर्म्युलामध्ये and you will get the something answer were like 0.79. So entropy for the below 600 is 0.79. आता हे जे दोन टर्म्स आहेत अबव 600 अँड बिलो 600 हे कशाचे आहेत क्रेडिट रेटिंगचे आहेत टर्म्स. मग तुम्हाला कशाचे काढायचे वेट चाइल्ड एंट्रोपी ऑफ हे काय चाइल्ड नोड आहे याचा तुम्हाला काय काढायचं आहे वेट एंट्रोपी चाइल्ड एंट्रोपी. सो वेट चाइल्ड एंट्रोपी ऑफ क्रेडिट रेटिंग कशी काढणार प्रोबॅबिलिटी ऑफ above 600 multiplied by entropy of above 600 plus ठीक है probability of what below 600 multiplied by entropy of 600 below 600 या दोन्ही टर्म्स तुम्ही घेणार. नंतर 13/30 multiplied by entropy of above 600 तुम्ही आत्ताच कॅल्क्युलेट केली प्लस 17 डिवायडेड बाय 30 याची पण एंट्रोपी तुम्ही आत्ताच कॅल्क्युलेट केली राईट. सो मल्टिप्लिकेशन प्लस ॲड करून तुम्हाला वेट एंट्रोपी ऑफ क्रेडिट रेटिंग भेटलं आहे 0.61. ठीक आहे. आता हे झालं फक्त एंट्रोपीपर्यंत राईट. आता तुम्हाला आय जी काढायचं आहे. आय जी काढण्यासाठी फॉर्म्युला काय इन्फॉर्मेशन गेन इज इक्वल टू पॅरेंट नोड मायनस चाइल्ड नोड. आता पॅरेंट नोड तर एक कॉन्स्टंट आहे. पॅरेंट नोड कुठला आहे तुमचा अप्रुव्हल आहे की नाही आहे एंट्रोपीचा ते तुम्ही काढलंय त्याच्या आन्सरवर हे कॉन्स्टंट राहील प्रत्येकासाठी. आणि वेटेड एंट्रोपी ऑफ क्रेडिट रेटिंग तर त्याच्या आन्सरवर आलं आहे 0.61. सो याच्यावरून तुमचं इन्फॉर्मेशन गेनचं आन्सरवर आलेलं आहे 0.38. ठीक आहे. सो हे आय जी झालं आहे फक्त क्रेडिट रेटिंगचं. सेम तुम्हाला आय जी काढायचं आहे अकोमोडेशनचं. अकोमोडेशनच्या ॲट्रिब्यूट आहे म्हणजे ते एक चाइल्ड नोड आहे त्याला स्प्लिट केलं तुम्ही तर ते स्प्लिट कशाच्या सोबत करणार आहे तुम्ही लोन अप्रुव्हल नॉट अप्रुव्हल या टर्म सोबत स्प्लिट करणार आहे. तर त्याच्यामध्ये पण 3 कॅटेगरी येत आहे ओन रेंट ओनर रेंट अँड अदर. ठीक आहे. सो क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे तुम्हाला की हे अकोमोडेशन 3 मध्ये आहेत ओनर रेंट अँड अदर्समध्ये आहेत आणि ते अकॉर्डिंग टू द येस नो तुम्ही हे त्याला चार्ट फॉर्ममध्ये दाखवलेलं आहे अकॉर्डिंग टू द येस नो फॅक्टर म्हणजे लोन अप्रुव्हल लोन नॉट अप्रुव्हल. सो पुन्हा आपण त्याचा चार्ट तयार करतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला कळतं आहे की ओनरचे जे आहेत एंट्रीज त्या 8 आहेत रेंटच्या 10 आहेत अदरच्या 12 आहेत. त्या ओनरमध्ये लोन ज्याला मिळतं आहे लोन अप्रुव्हल झाले अशा 7 एंट्रीज आहेत आणि लोन नॉट अप्रुव्हल अशी एक एंट्रीची आहे. 7 + 1 = 8 तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. देन 10 अशा आहेत ज्यांना रेंट आहे आणि त्या रेंटच्यामध्ये लोन अप्रुव्हलवाल्या कंडिशन 4 आहेत लोन नॉट अप्रुव्हलवाल्या कंडिशन 6 आहेत. 6 + 4 = 10. ओके. अदरची कंडिशन किती आहे 12 त्याच्यामध्ये लोन अप्रुव्हलच्या कंडिशन 5 आहेत लोन नॉट अप्रुव्हल कंडिशन 7. ठीक आहे. अशा टोटल किती झाल्या 5 + 7 = 12. आता तुम्हाला या पर्टिक्युलरली ओनरच्या रेंटच्या आणि अदरच्या फॅक्टरवरती वर्क करायचं आहे जसं तुम्ही क्रेडिट रेटिंगमध्ये केलं होतं. क्रेडिट रेटिंगमध्ये अबाव 600 बिलो 600 वर तशा 2 कॅटेगरीवर केलं होतं. इथे तुम्हाला 3 कॅटेगरीवर वर्क करायचं आहे. ठीक आहे. सो आपण फर्स्टली काय काढणार एंट्रोपी ऑफ ओनर. एंट्रोपी ऑफ ओनर काढणार आहे म्हणजे याच्यामध्ये दोन्ही टर्म येणार लोन अप्रुव्हल लोन नॉट अप्रुव्हल म्हणजे काय 7/8 लॉग टू द बेस टू 7/8 हे काय झालं एंट्रोपी. आणि लोन नॉट अप्रुव्हलची कंडिशन काय आहे 1/8 लॉग टू द बेस टू 1/8. ठीक आहे. मायनस साईन फॉर्म्युलामध्ये पुटअप केलं यू विल गेट समथिंग व्हॅल्यू 0.55. एंट्रोपी ऑफ ओनर इज 0.55. देन सेम तुम्ही आता रेंटसाठी करणार 4/10 लॉग टू द बेस टू 4/10 देन प्लस 6/10 लॉग टू द बेस टू 6/10. ठीक आहे. त्याने काय करेल तुमचं रेंटची एंट्रोपी निघेल. आन्सरवर इज 0.97. सो एंट्रोपी फॉर रेंट इज 0.97. एंट्रोपी फॉर अदरची एंट्रोपी कशी काढणार 5/12 लॉग टू द बेस टू 5/12 प्लस 7/12 लॉग टू द बेस टू 7/12 मायनस साइन कॉन्स्टंट. You put the values in the calci you will get the answer was something like that. Then is equal to 0.98 is the entropy for the other. ठीक आहे. आता हे तुम्ही फक्त एंट्रोपी काढली आहे राईट. त्याची वेट एंट्रोपी काढणार आपण आता कारण की हे जे फॅक्टर्स आहेत हे कशाच्या अंडर येत आहेत त्या पर्टिक्युलरली अकोमोडेशनच्या. ठीक आहे. अकोमोडेशन हे कशाचे रिलेटेड आहे लोन अप्रुव्हल नॉट अप्रुव्हल. ठीक आहे. तर हे पण एक प्रकारे त्याचे चाइल्ड नोड्सच आहे पण त्याला प्रोबॅबिलिटी लागणारच आहे सॉल्व्ह करताना. सो वेट एंट्रोपी ऑफ अकोमोडेशन ही काय आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ओनर मल्टिप्लाइड बाय एंट्रोपी ऑफ ओनर. प्रोबॅबिलिटी ऑफ ओनर कशी काढली तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ ओनर इज 8 by what
टोटल टर्म्स 30. सो 8/30 कुठे आपण 8/30 प्रोबॅबिलिटी मल्टिप्लाइड बाय एंट्रॉपी ऑफ ओनर आत्ताच काढली. देन 10/30 कशाची आहे प्रोबॅबिलिटी रेंटची मल्टिप्लाइड बाय एंट्रॉपी ऑफ रेंट. देन प्रोबॅबिलिटी ऑफ अदर फॉर्म्युला कसा असतो प्रोबॅबिलिटी ऑफ अदर मल्टिप्लाइड बाय एंट्रॉपी ऑफ अदर. हे सगळे कशाचे फील्ड्स होते अकोमोडेशनचे. 3 फील्ड आहेत म्हणून 3 आले. क्रेडिट रेटिंगमध्ये 2च फील्ड होते अबाव 600 बिलो 600. इथे 3 टर्म्स आहेत ओनर रेंट अँड अदर. देन मग 8/30 मल्टिप्लाइड बाय 0.55 याचा आन्सरवर तुम्ही पुटअप केलेले आहे जे कॅल्क्युलेट केले तुम्ही आताच राईट. एंट्रॉपी ऑफ अदर ओनर अँड रेंट. You put the value, you will get the weight entropy of accommodation that is 0.86. Then what is the formula for IG? IG means information gain. Information gain is equal to entropy of parent node minus weight entropy of means parent minus child node. हा कशाचा फॉर्म्युला आहे आयजीचा इज इक्वल टू 0.99 पॅरेंट एंट्रॉपी एकच कॉन्स्टंट आहे जी आपण काढली होती आधी लोन अप्रुव्हल नॉट अप्रुव्हल वाली. देन मायनस 0.86 हे आताच काढली अकोमोडेशनची. ठीक आहे व्हॅल्यू. देन यू विल गेट द 0.13 दॅट इज द आय जी फॉर accommodation. So in this way you calculate the IG for both accommodation and credit rating and parent node is the loan approved or not approved. त्याला आपण डेटा पॉईंट म्हटलंय. सो अशा प्रकारे तुम्ही हे जे न्यूमेरिकल आहे ते सॉल्व्ह करू शकता.